आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मला वाटतं तुम्ही पण आराम करायला हवा आता. नाही, इट्स ओके. मला थोडी कॉफी मिळेल का प्लीज? शुअर, आणते मी करू. थँक्यू. मिस्टर श्रेयस, शुगर चालेल ना तुम्हाला? सॉरी, ते मला कंटाळा आला होता म्हणून मी न विचारता हे घेतलं. नो नो, दॅट्स ओके. मी तुम्हाला विचारत होते की शुगर चालेल ना मला 2 चमचे. ओके. काय झालंय, तुला झोप येत नाहीये का? उडली आहे माझी झोप. तर झोप उडायला काय झालं? काय झालं? अहो, आपलं हे घर आहे की धर्मशाळा? म्हणजे काय म्हणायचंय तुला? म्हणजे अहो, घरात काय माणसं कमी आहे? ती अजून 2 मुलं आणून बसवली ती? तर ती मुलं काय कायमची राहणार आहेत का? 4-5 तासांचा तर फक्त प्रश्न आहे. प्रश्न फक्त 4-5 तासांचा नाहीये. तुम्ही मला गृहीत धरता. अरे अहो, उठसूट कोणालाही घरी आणून ठेवता. मला एका शब्दाने तरी कधी विचारलं? मी बायको आहे ना तुमची, खरी खरी लग्नाची. लक्षात आहे का? विसरलात ते पण? का ती आराध्या करते तेही तसंच एक नाटक आहे. काय चाललंय तुझं? जरा हळू बोल. उगीच त्या 2 मुलांनी ऐकलं ना तर सत्य बाहेर येईल. उलट मी म्हणते, ऐकलं ना तर ऐकू दे. निदान हे नाटक संपेल तरी एकदाच. बदला कोणाचा, त्रास कोणाला? अगं, त्रास कसला आलाय? एखाद्याला संकटात असल्यानंतर आपण मदत करणं आपलं कर्तव्य नाहीये का? हे बघा, केली ना मदत? केली की नाही मदत? उलट मी तर म्हणते 5-50 हजार द्या तिला आणि त्या मुलींना जायला सांगा त्यांच्या घरी. तू जरा ना बोलण्याच्या आधी विचार करून बोलत जा. आपल्याच मुलांचं बघ. मुलगा निघून गेला कायमचा आणि मुलगी लग्न झाल्यानंतर आपलं तोंडही बघायला तयार नाहीये. ही परकी माणसं आपल्याला जीव लावतायत, आधार देतायत आणि तुझं काय आपलं भलतच ग? आपली मुलं आपल्याला विचारत नसली म्हणून काय झालं? आपण काय रस्त्यावर आलोय रस्त्यावर? नाही ना? इतके दिवस सहन केलं मी. आधी त्या 2 मुली आल्या, मग त्यांचे आई बाप, आणि आता ही 2 मुलं. अहो, हळूहळू अख्खा गाव गोळा करतील त्या मुली. आपल्याला काही प्रायव्हसी नावाची गोष्ट आहे की नाही? थोड्या दिवसांचाच प्रश्न आहे. अजून थोडे दिवस? अहो, माझे पेशन्स संपलेत आता. इतके दिवस ती आराध्या आपली मुलगी असल्याचं जे नाटक करतेय ना, तसंच नाटक मी गेले कित्येक दिवस करतेय, केवळ फक्त तुमच्या शब्दाखातर. पण आता मला या सगळ्याचा खूप कंटाळा आलेला आहे. चिडचिड होतीये माझी. ते काही नाही, हे सगळं नाटक बिटक बाद झालं आता. त्यांना म्हणून जा तुमच्या घरी. अगं, तू फक्त स्वतःचा विचार करतेयस. त्यांच्यावरती जो अन्याय झालाय त्याचं काय? आपण केलाय तो अन्याय? आपण केलाय का तो अन्याय? नाही ना? मग ज्यांनी तो अन्याय केलाय आणि ज्यांनी तो सहन केलाय ते त्यांचं ते बघून घेतील. आपण कशाला मध्ये पडायचं? नाही 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 नाही, आता कुठे सुरुवात झालेली आहे. डाव असा अर्ध्यावर सोडून नाही चालणार. म्हणजे अजून किती दिवस ते आपल्या डोक्यावर बसून राहणार आहे? हे बघा, एकतर तुम्ही त्यांची व्यवस्था हॉटेलमध्ये करा, नाही तर माझी.
हे बघ, तू कारण नसताना ना टोकाची भूमिका घेऊ नकोस. आणि एक लक्षात ठेव, मी माझ्या मित्राला या घराबाहेर जा म्हणून सांगणार नाही. छान. तुमची जर हीच इच्छा असेल ना तर मग मीच जाते घराबाहेर. आता तू कुठे जायला निघालीस? छान, आनंद आहे. डायरेक्ट कुठे निघालीस म्हणून विचारताय. अगं तू जाऊ नको, थांब, हे म्हणणं तर दूरच राहिलं. हे बघ, तू कारण नसताना ना गैरसमज करून घेऊ नकोस. श्रावणी आणि आराध्या अतिशय गोड मुली आहेत आणि तसंही त्यांचं काम झालं की ते जातीलच सगळे. पण त्यासाठी थोडासा वेळ जाईल. उगीच ना आताताईपणा करू नकोस. हा, हे बघा, तुम्ही माझी समजूत करण्याचा आता ना प्रयत्नही करू नका. आधी त्या देसाई कुटुंबाला घराबाहेर काढा आणि मग माझ्याशी बोलायला या. फायनली ताप उतरलाय अक्षयचा आणि म्हणून झोप लागली आहे त्याला. गुड. ताई, काय झालं? कसला विचार करतेस एवढा? काका काकूंचा. पण सिरियसली, काका काकू किती करतायत ना आपल्यासाठी. त्यांनी जर आपली मदत केली नसती तर आपण यशोधराला कधीच टक्कर देऊ शकलो नसतो ग. पण तू अचानक का विचार करतेस त्यांचा? कारण आपण त्यांच्या घरात राहतोय ग. हे त्यांचं घर, त्यांचा बिझनेस, त्यांचा पैसा आपण आपला असल्यासारखं वापरतोय. त्यांना ह्या सगळ्याचा त्रास होत असेल याचा आपण कधी विचारच केला नाही. पण असं अचानक तुला कोणी काही म्हणालंय का? नाही ग, असं डिरेक्टली कोणी काही म्हटलं नाही. पण काकू बोलत होत्या काकांबरोबर तेव्हा हे सगळं कानावर पडलं. त्या तर आपली मदत करतायत ना आणि त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. मग असं अचानक? अगं पण त्यांना कम्फर्टेबल नसेल वाटत ना. मुळात त्यांची ह्या सगळ्यात काही चूकच नाहीये. त्यांचंही काहीतरी पर्सनल लाईफ आहे. आपण विचार करायला हवा की आपण कुणाच्या घरी किती दिवस राहायचं. आता फार दिवस इथे राहून चालणार नाही. आणि जोपर्यंत आपण इथे आहोत ना तोपर्यंत त्यांना त्रास होऊ द्यायचा नाही श्राव. पण मग असं अचानक कुठे जायचं आपण? ते मला माहित नाही श्राव. पण जे काही ठरवायचं आहे ना ते लवकरात लवकर. आपल्यामुळे त्रास झालेला आईबाबांना आवडणार नाही आणि मलाही नाही. ताई, आणि असंही यशोधरा बरोबर हा लपवा छपवीचा खेळ आपण किती दिवस खेळणार? कधी ना कधी हे सत्य तिला कळणारच आहे ना. म्हणूनच त्याआधी मला शेवटचा एक डाव खेळायला हवा.